नमस्कार, मी सुवर्ण. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं स्वागत. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरीचा पांडुरंग. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनाकरता पंढरपुरात येत असतात. पंढरीच्या वारीला तर शेकडो वर्षांची परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या पालखी मार्गाच्या विकासाची मागणी केली जात होती. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या प्रमुख पालखी मार्गाच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या प्रमुख मार्गांचं भूमिपूजन पार पडलं. हा मार्ग कसा असणार आहे, या मार्गावर वारकऱ्यांकरता कोणत्या सुविधा असणार आहेत आणि तो वारकऱ्यांसाठी कधी खुला केला जाणार आहे, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत सुखाची वाट या खास शोमध्ये. दरवर्षी वारीत लाखो वारकरी पायी वारीनं पंढरीची वारी करतात आणि रस्त्यावरील वाहनांची वाहतूक आणि वारकऱ्यांची वाढती संख्या यामुळे वारी दरम्यान वारकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना सुद्धा करावा लागतो. मात्र आता संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाच्या विकासामुळे वारी सुखकर होणार आहे. पाहुयात याविषयीचाच रिपोर्ट. देशभरातील विठ्ठल भक्त आणि वारकऱ्यांचं श्रद्धास्थान. दरवर्षी आषाढी वारीसाठी राज्याच्या विविध भागातून लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाकरता पंढरपुरात हजेरी लावतात. तसंच शेकडो वर्षांपासून चालत आलेली संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राचा मानबिंदू बनलाय. आषाढी वारीचा पालखी सोहळा पाहण्याकरता जगभरातून लोक इथे येतात. आषाढी वारीला आळंदी आणि देहूतून लाखो वारकरी पालखीसोबत पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करतात. ज्या मार्गावरून लाखो भाविक पायी पंढरीला जातात तो पालखी मार्ग म्हणूनही ओळखला जातो. आता या मार्गाचा कायापालट होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेले कित्येक वर्ष आळंदी आणि देहूहून जे वारकरी पंढरपूरच्या दिशेनं जातात माऊलींच्या आणि तुकोबारायांच्या पालखीमध्ये, त्या सगळ्यांची ही मागणी होती. कित्येक वर्ष सातत्यानं वेगवेगळे अपघात व्हायचे, त्यामुळे हा पालखी मार्ग मोठा करावा, त्याचं रुंदीकरण करावं, सुशोभीकरण करावं अशी मागणी सातत्यानं येत होती. लाखो वारकरी ज्यांच्या जिव्हाळ्याचा हा रस्ता आहे, विठुरायाच्या भेटीसाठी याच मार्गावरून त्यांना जावं लागतं, त्यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग हा हडपसर, जेजुरी, दिवेघाट ते मोहोळपर्यंत विकसित केला जाणार आहे. या मार्गाची लांबी 221 किलोमीटर असून हा मार्ग 3 पदरी केला जाणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा पाटस, बारामती, तोंडले पोंडलेपर्यंत विकसित केला जाणार असून त्याची लांबी 130 किलोमीटर इतकी आहे. 3,798 कोटी रुपयांची पाटस ते बारामती, बारामती ते तोंडले बोंडले हा जो 113 किलोमीटरचा रस्ता आहे, या रस्त्यासाठी तरतूद करण्यात आली. आता या रस्त्याच्या जमीन अधिग्रहणाचं काम सुरू होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात रस्त्याचं काम सुरू होईल. या दोन्ही पालखी मार्गांमुळे विठ्ठल भक्त आणि वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. जो ज्ञानेश्वर पालखी मार्ग है उसकी लेंथ 221 किलोमीटर है और उसका खर्चा 7,000 करोड़ रुपए है. जो 5 पैकेज थे उसमें से 4 पैकेज में काम शुरू हो गया है और बाकी 1 पैकेज का काम का टेंडर आ गया है. ये भी काम जल्दी शुरू हो जाएगा. अगले साल में निश्चित रूप से 1-1.25 साल के अंदर इस मार्ग को आपके आशीर्वाद से, संतों के आशीर्वाद से पूरा करने की हम भरकस कोशिश करेंगे, ये मैं विश्वास आपको देना चाहता हूँ. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाकरता 6,693 कोटी तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाकरता 3,798 कोटी असा जवळपास 10,000 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून मंजूर करण्यात आलाय. विशेष म्हणजे या पालखी मार्गाच्या विस्तारीकरणाकरता जमीन अधिग्रहणाचं काम बऱ्याच प्रमाणात पूर्ण झालंय. वाखरी ते मोहोळ दरम्यान 99% जमीन अधिग्रहण पूर्ण झालंय. वाखरी ते खुडूस 96%, खुडूस ते धर्मपुरी 96%, धर्मपुरी ते लोणन 18%,
तर जेजुरी ते हडपसर 51% जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या दिवे घाटापासून ते वाखरीपर्यंतच्या रस्त्याची सुद्धा कामकाजाची सुरुवात करण्यात आली. यातल्या रस्त्यावरती साधारण 223 किलोमीटरच्या रस्त्यावरती अनेक ठिकाणी अर्ध 50% जमीन अधिग्रहण पूर्ण झाले, तर काही ठिकाणी अधिग्रहणाला सुरुवात झाली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाप्रमाणेच संत तुकोबारायांच्या पालखी मार्गासाठीही जमीन अधिग्रहणाचं काम वेगानं केलं जात आहे. संत तुकाराम महाराज पालकी मार्ग ये 130 किलोमीटर है. इसकी कीमत करीब 5000 करोड़ रुपए है. उसमें 3 पैकेज है और आज इसका भी भूमि पूजन होकर उसके भी सब कामों की शुरुआत हो जाएगी. दोन्ही पालखी मार्गाच्या विकासामुळे वारकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वारकऱ्यांकरता सुरक्षित पदपथाची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे वारी दरम्यान होणाऱ्या अपघाताच्या घटना रोखण्यास मदत होणार आहे. पुणे ते पंढरपूर प्रवासाच्या वेळेत जवळपास 2 तासांची बचत होणार आहे. वारकऱ्यांना अधिक सुविधा तर मिळणारच आहेत, पण आपण जसे म्हणतो की रस्ते ही विकासाचे द्वार असते, तसे पंढरीकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंच फडविणारे महामार्ग ठरतील. दक्षिण काशी म्हणून पंढरी नगरीची ओळख आहे. गेल्या काही वर्षात पंढरी नगरीला जोडणाऱ्या 7 महामार्गांचं काम अंतिम टप्प्यात आलंय. तर सगळ्यात मोठ्या 2 पालखी मार्गांच्या कामाला सुरुवात झाली आहे. या पालखी मार्गांच्या विकासामुळे वारकऱ्यांची सोय तर होणारच आहे, पण या मार्गावरील परिसराच्या विकासालाही मदत मिळणार आहे. वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत पुणे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाने जाणाऱ्या विठ्ठल भक्तांकरता येत्या वर्ष-दीड वर्षात नवीन पालखी मार्ग उपलब्ध होईल. तर राज्याच्या इतर भागांमधून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी देखील पालखी मार्गाचा पुनर्विकास करण्यात येतोय. त्यामुळे राज्यभरातील विठ्ठल भक्तांची मोठी सोय होणार आहे. सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आषाढी कार्तिकीला लाखो वारकरी पंढरपूरच्या वाटेने निघतात. दरवर्षी वारकऱ्यांची वाढत असलेली संख्या पाहता वारीच्या काळात पालखी मार्गावर वारकऱ्यांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतोय. गेल्या काही वर्षात अपघाताच्या घटनाही वाढल्यात. मात्र आता या पालखी मार्गाचं रूपडं पालटणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या 2 प्रमुख पालखी मार्गाचं विस्तारीकरणाचं भूमिपूजन करण्यात आलं. आगामी वर्ष-दीड वर्षात हा पालखी मार्ग विकसित केला जाणार असून वारकऱ्यांसाठी विशेष सुलभ पदपथाची निर्मिती केली जाणार आहे. पालकी मार्ग बनाते समय हम ये कोशिश कर रहे हैं कि रोड के बाजू में जहां से हमारे वारकरी चलेंगे तो कभी कभी धूप के दिनों में पैरों में जूते कोई रखते नहीं है, तो इसीलिए उसके बीच में टाइल्स होगी, उसमें गवत होगा, घास होगी. इसके कारण उष्मता कोई तकलीफ हमारे वारकरी बंधु को नहीं होगी. मैं महाराष्ट्र सरकार को अनुरोध करूंगा कि ये विशेष रूप से रोड साइड एमिनिटीज भी हम बनाने वाले हैं. आपके सहयोग से कुछ काम में हम भी मदद करने की कोशिश करेंगे. एक संयुक्त मीटिंग लेकर महाराष्ट्र सरकार में भी उसमें जो भी सहयोग होगा वो निश्चित रूप से हम करेंगे. पंढरपूरला जोडणाऱ्या विविध मार्गांच्या विकासावर केंद्र सरकारकडून भर दिला जातोय, असं पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं. 350 किलोमीटर से ज्यादा लंबाई के हाईवे बनेंगे और इस पर 11,000 करोड़ रुपए से अधिक का खर्च किया जाएगा. इसके सबसे खास बात यह है
कि इन हाईवेज के दोनों तरफ पालकी यात्रा के लिए, पैदल चलने वाले श्रद्धालुओं के लिए, वारकरियों के लिए विशेष मार्ग बनाए जाएंगे। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाव्यतिरिक्तही अन्य पालखी मार्गांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं। या मार्गांच्या पुनर्विकासामुळे राज्याच्या अन्य भागांमधून पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांची मोठी सोय होणार आहे। आज प्रधानमंत्री के हाथ से जो लोकार्पण हो रहा है वो भी 5 प्रकल्प 223 किलोमीटर के हैं और करीब 1200 करोड़ रुपए उसकी कीमत है। मुझे बहुत खुशी है कि ये जो रोड है ये संत गोंदवलेकर महाराज इनका पालखी मार्ग, संत सावळामाई पालखी मार्ग, संत एकनाथ महाराज पालखी मार्ग और संत गजानन महाराज पालखी मार्ग जब पंढरपुर में आते हैं उनको, उन वारकरियों के लिए इसका विशेष रूप से उपयोग होगा। आज पंढरपुर को जोड़ने वाले करीब 225 किलोमीटर लंबे नेशनल हाईवे का भी शुभारंभ हुआ है, लोकार्पण हुआ है। इनके निर्माण पर करीब 1200 करोड़ रुपए खर्च किए गए हैं। सतारा, कोल्हापुर, सांगली, बीजापुर, मराठावाड़ का एक क्षेत्र, उत्तरी महाराष्ट्र का क्षेत्र, इन सभी स्थानों से पंढरपुर आने वाले श्रद्धालुओं को ये नेशनल हाईवे बहुत मदद करेंगे। पालखी मार्गाचा विकास होत असतानाच पालखी मार्गावरील वारकरी मुक्काम तळाच्या विकासाला गती देण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले। इस पालखी मार्ग पे जो पालखी के लिए, मुक्काम के लिए जो तल बनाए जाते हैं वारकरी मुक्काम के लिए, और राज्य सरकार ने तीर्थ क्षेत्र विकास आराखड़ा में उसके लिए करीब 1428 करोड़ रुपए मंजूर किए हैं। आज मुख्यमंत्री यहाँ उपस्थित है, मेरा उनसे अनुरोध है कि रोड का काम तो हम कर रहे हैं, पर ये जो पालखी के लिए जो तल है, जो व्यवस्था है, उस काम में अगर आपने ऑलरेडी उसको मंजूर भी किया है राज्य सरकार ने, अगर उसका भी हो जाएगा तो निश्चित रूप से हमारे पालखी मार्ग पर जो वारकरी बंधु आते हैं उनको बहुत बड़ा उसके कारण सुविधा मिलेगी। आपली परंपरा ही जोपासणारी आपले हे वारकरी, मग त्याच्यातले अनेक साधू संत यांच्या मार्गावरती असलेले सगळे अडथळे दूर करणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि या कर्तव्यामध्ये आपण पुढाकार घेतलेला आहात आणि मी जाहीर वचन देतो की महाराष्ट्र सरकारकडून कोणतीही कमी आम्ही कोणत्याही पावलावरती राहू देणार नाही। प्रत्येक पावलावरती आम्ही तुमच्या सोबत राहू। पालखी मार्गाच्या विकासादरम्यान वाखरी ते पंढरपूर या 8 किलोमीटर मार्गाचा पुनर्विकास केला जाणार असल्याचं नितीन गडकरींनी स्पष्ट केलं। त्यामुळेच आता पुणे ते पंढरपूर या पालखी मार्गावरून वारकऱ्यांची पायी वारी सुखकर होण्यास मदत मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया अजून काही महत्त्वाच्या आढाव्यासह। पहा फक्त न्यूज 18 लोकमत विशेष। आपण बघताय सुखाची वाट हा विशेष कार्यक्रम। पालखी मार्गाच्या विकासाची वारकऱ्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती। आता त्याला प्रत्यक्ष रूप येत आहे, स्वरूप येत आहे। त्यामुळे वारीची वाट सुखकर होणार असल्याच्या भावना वारकरी व्यक्त करतायत। तसंच वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी काही सोयी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली आहे। याविषयी आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांनी वारकऱ्यांशी साधला संवाद। बघूयात। पंढरपूर येथे आज पालखी मार्गाचा उद्घाटन सोहळा, लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले आहे। आपल्या सोबत पंढरपूरचे आणि इतर सर्व वारकरी मंडळी आहेत। नक्की त्यांना काय वाटतं हे जाणून घेऊया। काय सांगाल, काय आज चांगला एवढा सोहळा झाला? इच्छिले पावलो तुका म्हणे धन्य झालो। बऱ्याच वर्षाची वारकरी संप्रदायाची प्रतीक्षा आज पूर्णत्वास गेलेली आहे आणि आनंदाचा भाग असा आहे की हा स्वप्नपूर्तीचा सोहळा प्रत्यक्षात मात्र निश्चित येईल ह्याचा विश्वास आजच्या ह्या कार्यक्रमामुळे झालेला आहे निश्चितच। कारण ज्या पद्धतीनं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आश्वस्त केलेल्या संपूर्ण वारकरी संप्रदायाला की हा पुढच्या वर्षापर्यंत आणि नितीनजींनी पुढच्या वर्षाच्या आत होण्याचा हा मार्ग
आम्हाला सुखकर होण्याचा हा मार्ग, ही आशा जी दाखवली आहे त्या आशेवर आम्ही गेले कित्येक वर्ष जगत आहोत. परंतु आज आनंद असा आहे की आमच्या ह्या स्वप्नपूर्तीचा आम्ही याची डोळा अनुभव घेतोय. हे एक आमचं पुण्य म्हणावं लागेल. तुम्हाला काय वाटतंय? पंतप्रधान मोदींचं भाषण झालं, काय तुम्हाला आवडलं? आज एक प्रत्येक वारकरीची जर भावना म्हटलं तर अशी भावना असेल, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. कारण नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, देव देईल विसावारे. तर या पालखी मार्गानं चालत असताना ज्या वारकऱ्यांना वाटचालीत समस्या निर्माण होत होत्या, जर हा पालखी महामार्ग झाला तर अत्यंत एक आनंददायक आणि अभिमानास्पद आणि वारकऱ्याच्या मनातील हा स्वप्नवत अशा प्रकारचा प्रकल्प असल्याकारणानं त्याचं जे भूमिपूजन आज झालेलं आहे, प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये खूप आनंददायक अशा प्रकारची भावना आहे. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी आणि माननीय नितीनजी गडकरी साहेब यांनी आणि त्यांना समस्त त्यांच्या मंत्रिमंडळातील किंवा त्यांच्या सहकार्यांनी सर्वांनी हा जो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून वारकऱ्यांना लवकरात लवकर याचं लोकार्पण करावं आणि वारकऱ्यांना लवकरात लवकर या मार्गानं चालण्याचा आनंद या ठिकाणी घेण्याकरता वारकरी, सर्वसामान्य वारकरी अत्यंत उत्सुक अशा प्रकारचा आहे. वाखरी ते पंढरपूर पण मार्ग यात घेतलेला आहे, काय वाटतं नक्की? अतिशय महत्त्वाचा मार्ग यामध्ये घेतला, कारण वाखरी ते पंढरपूर हजारो दिंड्या एकत्रित येतात आणि जणू काही पाण्यात सागर समुद्र चालला आहे असा समाज या ठिकाणी एकत्रित येत असतो. म्हणून याकरिता अतिशय सुविधा होणं महत्त्वाचं होतं. वारकऱ्याच्या मार्गातले जे जे अडथळे आहेत ते दूर करण्याचा विचार या सर्व मंडळी, आदरणीय नितीनजी, आदरणीय पंतप्रधानांनी केलेला आहे. त्यामुळे वारकऱ्यांचा भक्तिमार्ग हा अतिशय सुलभ सोपा होईल याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली असं एकंदरीत वारकरी संप्रदायाला वाटतंय. अत्यंत आनंद झालेला आहे आणि त्याच्यामुळे सर्वांचा त्या आनंदात सहभागी झालेले आहेत आणि जी अपेक्षा होती ती पूर्ण झाल्याची भावना आहे. पंढरपूरहून वीरेंद्रसिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. पालखी मार्गामुळे केवळ वारकऱ्यांची सोय होणार आहे असं नाही, तर या मार्गालगतच्या गावांनाही त्याचा फायदा होणार आहे. या मार्गामुळे शेतकऱ्यांना शहरात आपला शेतमाल पाठवणं सुलभ होणार आहे. एक प्रकारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा मार्ग ठरणार आहे. याविषयी आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला. आज लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा जो आहे तो पंतप्रधानांच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये होतोय. या सगळ्याचा एकूण सोलापूर जिल्ह्यावरती या पंढरपूरला राज्यभरातून, देशभरातून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी हा रस्ता किती महत्त्वाचा आहे, हे रस्ते किती महत्त्वाचे आहेत ते आपण विचारूया. तुम्हाला काय वाटतं? पालखी मार्ग जो आहे तो होतोय, बऱ्याच ठिकाणी रस्ते जे आहेत ते अत्यंत मोठे मोठे झालेत. आज अनेक रस्त्यांचं लोकार्पण, भूमिपूजन सोहळा आहे. वारकरी म्हणून किंवा पंढरपूरचे नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं नेमकं? हे पहा, सर्व प्रगतीचं मूळ हा रस्ता असतो. ज्या तीर्थक्षेत्राला भक्कम रस्ता, सोयीस्कर रस्ता असेल तर भाविक आपल्या दैनंदिन जीवनातला वेळ काढतो आणि त्या तीर्थस्थळाला भेट देत असतो. आता हा पालखी मार्ग होतो तर वारकरीच काय, पण प्रत्येक भागवत संप्रदायाचा सदस्य किंवा भागवत संप्रदाय व्यतिरिक्त इतर जे कुणी असतील ते संपूर्ण महाराष्ट्र, भारत देशातून पंढरपूरला जी आषाढी कार्तिकीला गर्दी होते त्या गर्दीमध्ये निश्चितच आनंद ओसंडून जाणार आहे. गडकरींचे कोट्यवधी रुपयांचे आकडे असतात. अनेक किलोमीटरचे, हजारो किलोमीटरचे रस्ते ते बांधतात, असे दावे सतत करत असतात. आता हे सगळे रस्ते बघितले, या रस्त्यांची कामं बघितली, इतके मोठमोठाले रस्ते बघितल्यावरती या हजारो कोटींच्या दाव्यावर तुमचा विश्वास बसतो का की खरंच इतकी मोठी रस्त्यांची कामं होतात आणि ती ज्या पद्धतीनं होत आहेत ती गरजेची आहेत? आता पहिल्या काळात ज्यावेळेस रस्ते होत होते का त्यावेळेस असे वाटत नव्हते की आता जे रस्ते झालेत का, असे वाटतं की त्याच्याकडून चालल्यानंतर हा रस्ता कधीच खराब होणार नाही आहे. आणि वाहनं वगैरे जातात ना, त्याला असं ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी झालं आहे, बऱ्याच गोष्टी कमी झाल्यात. आणि आता जो रस्ता होणार आहे का त्याच्यातून असं होणार आहे की ज्यावेळेस वारकरी चालत येणार आहेत का त्यांना कुठलाही त्रास होणार नाही, त्यांना हे होणार नाही आहे, ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होणार आहे त्याच्यामुळं. आणि गर्दीचं जो प्रमाण आहे ते पूर्णपणे कमी होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यासह या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतो. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.